Hello, good morning guys. Today we are discussing about the most important topic, that is the life processes in living organism part first. बघा आपण लाईफ प्रोसेस टॉपिक स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपण इनिशियली सुरुवातीला काय बघितलं तर सेल्युलर रेस्पिरेशन. ठीक आहे, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय असते सांगा बरं. मग काय असतंय तर जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे या ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन कोण करतं, ऑक्सिजन. आणि हे पण कसं स्टेप बाय स्टेप्स करतो आणि त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडते ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हटलं होतं. बरोबर आहे का. मग सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे सांगा. इट इज द ब्रेकडाऊन और ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज बाय ऑक्सिजन इन स्टेप बाय स्टेप. ओके, अँड रिलीज ऑफ एनर्जी कॉल्ड ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. बरोबर आहे का. याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हटलं होतं. आणि सेल्युलर रेस्पिरेशन किती टाईपचं असतं, दोन टाईपचं. बरोबर आहे. फर्स्ट इज द एरोबिक रेस्पिरेशन, सेकंड वन इज द अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिकमध्ये काय डिस्कस केलं तर आपण एरोबिक रेस्पिरेशन कोणाला म्हणायचं सांगा बरं. मग बघा एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणू आपण. बरोबर आहे. द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. आणि जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत नाही, द रेस्पिरेशन विच does not take place in presence of oxygen called as a anaerobic respiration. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं हे जे एरोबिक रेस्पिरेशन आहे याच्यामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं. ओके, द कंप्लीट ऑक्सिडेशन और ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस इन एरोबिक रेस्पिरेशन. इकडं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण डिस्कस केलं होतं ओके जे काही रेस्पिरेशन आहे एरोबिक रेस्पिरेशन, हे रेस्पिरेशन कुठं होतं तर सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया. तर एनएरोबिक रेस्पिरेशन ओनली टेक्स प्लेस इन टू द सायटोप्लाझम. ठीक आहे. इकडे आपल्याला माहिती आहे मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन. इकडे बाय प्रोडक्ट एरोबिकमध्ये फक्त CO2 भेटतो. ओके, आणि अनएरोबिकमध्ये CO2 अँड इथिल अल्कोहोल, दीज आर द बाय प्रोडक्ट. ठीक आहे. आपल्याला एरोबिकमध्ये 38 ATP भेटतात, इकडे आपल्याला 2 ATP भेटतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचं डिस्ट्रिक्ट क्लासिफिकेशन एरोबिक आणि अनएरोबिकमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपण डिस्कस केलं होतं ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस म्हणजे काय, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायला येतं. आता ॲक्च्युली ग्लायकोलिसिस विच इज टेक्स प्लेस इन टू द सायटोप्लाझम. ठीक आहे. आणि काय होतं, द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. ओके, अँड दे गिव्ज 2 मॉलिक्यूल ऑफ इच. पायरुविक ॲसिड असेल, पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल भेटले होते आपल्याला, ATPचे 2 मॉलिक्यूल, NADH2चे 2 मॉलिक्यूल. ओके, आणि आपल्याला वॉटरचे सुद्धा 2 मॉलिक्यूल भेटले होते. इथे कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल भेटत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला त्यानंतर आपण काय बघितलं होतं, डिस्कस केलं होतं हे जे ग्लायकोलिसिस आहे. ओके, हे जे पायरुविक ॲसिड आहे, दिस पायरुविक ॲसिड एंटर्स इन टू द ॲसिटिल कोएन्झाईम A. ओके, याचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये होतं. दे कन्वर्ट ॲसिटिल कोएन्झाईम A बाय रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड अँड NADH2. ठीक आहे. त्यानंतर आपण क्रेब सायकल डिस्कस केली होती. क्रेब सायकलमध्ये काय डिस्कस केलं आपण, ही जी क्रेब सायकल आहे ॲक्च्युली क्रेब सायकलमध्ये एक वाक्य नोट करून घ्या. क्रेब सायकल डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब. काय नाव होतं त्यांचं, सर हॅन्स क्रेब. सर हॅन्स क्रेब या नावाच्या सायंटिस्टनं डिस्कवर केली, सर हॅन्स क्रेब, इन द सेल ऑफ पिजन. आणि ही जी सेल आहे कुठं डिस्कवर केली ती, इन द सेल ऑफ पिजन. जे काही कबूतर आहे, जे काही पिजन आहे, त्या पिजनची जी काही सेल आहे या सेलमध्ये काय डिस्कवर्ड केलेलं आहे तर क्रेब सायकल डिस्कवर्ड केलेले. बरोबर आहे. आता इथं बघा, ज्यावेळेस पायरुविक ॲसिड ॲज द पायरुविक ॲसिड एंटर्स इन टू द क्रेब सायकल, ओके, दे कम्प्लिटली इट विल बी कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. बरोबर आहे. पण तो ऑक्सिडेशन होत असताना तो काय करतो, पहिल्यांदा कोणासोबत रिॲक्ट करतो, ओके, इट कंबाईन ऑर रिॲक्ट विथ 4 कार्बन कंपाऊंड दॅट इज द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड अँड दे प्रोड्युसेस 6 कार्बन कंपाऊंड दॅट इज द सिट्रिक ॲसिड. आणि तो सिट्रिक ॲसिड नावाचा एक फर्स्ट स्टेबल कंपाऊंड तयार करतो. ओके, म्हणूनच क्रेब सायकलला सुद्धा सिट्रिक ॲसिड सायकल असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का. द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम
एन्झाईम इट टेक्स प्लेस अँड इट गिव्स कार्बन डायऑक्साईड वॉटर अँड एनर्जी. बरोबर आहे का? एनर्जी म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये ATP असेल, NADH2 असेल, ओके, त्याचबरोबर FADH2. हे दीज आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, इथपर्यंत आपण डिस्कस केलेलं होतं. चला याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, चला हेडिंग टाकून घ्या, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम चेन. ठीक आहे, ETS म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये काय होते आता ॲक्च्युली बघा, हे जे ETS आहे हे कुठं होते बाळांनो, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, चला बघा आता मायटोकॉन्ड्रियाचे जस्ट मी डायग्राम काढतोय. दिस इज द आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे, ओके, द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज फोल्डेड, कॉल्ड एज क्रिस्टी म्हणतात त्याला. बरोबर आहे का? कुठेतरी मी रीड केलं असेल याला. दिस इज द इनर मेम्ब्रेन अँड दिस इनर मेम्ब्रेन इज द फोल्डेड. ठीक आहे, दिस इज द मायटोकॉन्ड्रिया, दिस इज द ओके आउटर मेम्ब्रेन, दिस इज द आउटर मेम्ब्रेन, दिस इज द इनर फोल्डेड मेम्ब्रेन, इनर फोल्डेड मेम्ब्रेन. ठीक आहे, चला आता बघा, दिस इज द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, याला मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे का? चला आता बघा, आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली हे मायटोकॉन्ड्रिया कुठं प्रेझेंट आहे, तर सेलमध्ये प्रेझेंट आहे. सपोज आपण एक सेल, ओके, सपोज दिस इज अ सेल, हिला मी सेल पकडतो. ठीक आहे, आता सेलमध्ये बघा सायटोप्लाझममध्ये ॲक्च्युली पायरुविक ॲसिड तयार झालं होतं. बरोबर आहे का? पायरुविक ॲसिड कुठं तयार झालं होतं, तर सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, बघा पायरुविक ॲसिड. ठीक आहे, किंवा भविष्यामध्ये फॅटी ॲसिड सुद्धा इथेच तयार होणार आहे, फॅटी ॲसिड. ओके, किंवा तुमचा तो लिपिड आहे, लिपिड दॅट इज द फॅटी ॲसिड. बरोबर आहे का? ओके, तुमचं प्रोटीन असेल त्याचं रूपांतर अमायनो ॲसिडमध्ये होणार आहे. ओके, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. बघा हे जे पायरुविक ॲसिड आहे, ओके, हे पायरुविक ॲसिड कुठे एंटर करतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. फॅटी ॲसिड कुठे एंटर करतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, आणि याचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. ओके, म्हणजे इथं समजा ॲसिटिल कोएन्झाईम ए. ओके, मग हा ॲसिटिल कोएन्झाईम इथे क्रेब सायकल आहे सपोज. ओके, सपोज दिस इज द क्रेब सायकल. ही कोणती सायकल आहे, क्रेब सायकल. एक सायकलच्या फॉर्ममध्ये असते. ॲक्च्युली इथे 10 रिॲक्शन होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर ओके मॅलिक ॲसिड असेल, सक्सेनिक कोएन्झाईम असेल, ओके, त्यानंतर ग्लुटामिक ॲसिड, हे सगळे ॲसिड्स इथे तयार होतात. बघा मग हे ॲसिटिल कोएन्झाईम हे कुठे एंटर होतो, तर या क्रेब सायकलमध्ये एंटर होतो. येते लक्षामध्ये. ओके, आणि अशा प्रकारे याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते. ठीक आहे, मग आता ETS म्हणजे नेमके काय आहे बघा. आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजे जे काही मटेरियल तयार झालंय हे सगळं मटेरियल कुठे येणार आहे, तर या आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये येणार आहे. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये ETS सायकल ऑपरेट केली जाते. काय म्हणतोय मी, द ETS सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चेन, इट विल बी ऑकर्स इनटू मायटोकॉन्ड्रिया. कुठं व्हायली ही, मायटोकॉन्ड्रियामध्ये. येते लक्षामध्ये. बघा मी काय म्हणतोय, द इलेक्ट्रॉन ओके ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम चेन which is operated, which is occur, which is found into the mitochondria. ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघितले जे काही क्रेब सायकल असेल, त्यानंतर जो काही आपला ग्लायकोलायसिस असेल, याच्यामध्ये आपल्याला NADH2 कंपाऊंड सापडला. ठीक आहे, त्याचबरोबर FADH2 हा सुद्धा कंपाऊंड सापडला होता. म्हणजे हे दोन्ही जे कंपाऊंड आहेत, द NADH2 अँड FADH2 विच इज फॉर्म्ड इन अबोव रिॲक्शन, ओके, दे विल बी गोज इन टू द ETS. म्हणजे हे जे तयार झालेले आहेत कुठं, मग हे तयार ग्लायकोलायसिसमध्ये झालेले असतील किंवा क्रेब सायकलमध्ये झालेले असतील. हे दोन्हीही तयार झालेले कंपाऊंड्स, ओके, FADH2 आणि NADH2, दे विल बी द गोज इन टू द ETS. आलं लक्षामध्ये. आणि याच्यामध्ये बघा, वन मॉलिक्यूल ऑफ NADH2 गिव्स 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. बघा MCQ क्वेश्चन विचारला जातो इथं. एक NADH2 मॉलिक्यूल तुम्हाला किती ATP देतोय, तर 3 ATP देतोय. 1 मॉलिक्यूल ऑफ FADH2 इट गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP.
किती मॉलिक्यूल दिले त्याने ATPचे तर 2 मॉलिक्यूल 1 मॉलिक्यूल ऑफ FADH2 बघा नोट करून ओके लिहून देतो मी लक्ष द्या फक्त येते लक्षामध्ये आता याच बरोबर हा NADH2 तयार झाला FADH2 तयार झाला आणि तो कुठे आला ETS मध्ये आला ETS कुठे होते तर या आपल्या ओके मायटोकॉन्ड्रियामध्ये होते येते लक्षामध्ये मग त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर ओके ऑल्सो प्रोड्यूस्ड अँड दे ऑल्सो सेंड इन टू द ATS हे सुद्धा कुठं पाठवले जातं ATS त्याचबरोबर जे काही ATP तयार झालेले जे डायरेक्ट म्हणतो आपण ओके आता त्याच्यामध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेज ओके ते वेगळे तुम्हाला याच्याबद्दल काही त्यांनी डिस्कस केलेलं नाही आहे जे डायरेक्ट ATP तयार होतात ते सुद्धा कुठं पाठवले जातात तर ETS मध्ये पाठवले जातात बघा द ATP ॲज वेल ॲज वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड दे ऑल्सो गोज इन टू द ATS ठीक आहे मग अशा प्रकारे एरोबिक रिस्पिरेशनमध्ये एका ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं आणि किती ATP भेटतात आपल्याला तर 38 ओके हेन्स इन एरोबिक रिस्पिरेशन द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस अँड इट गिव्स 38 ATP अशा प्रकारे बघा एरोबिक रिस्पिरेशनमध्ये 38 ATP भेटतात ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं ठीक आहे येते लक्षामध्ये चला दिस इज द रिगार्डिंग द ETS हे ETS बद्दल आहे याच्यामध्ये ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या ठीक आहे आउटर मेम्ब्रेन कधी कधी चुकून विचारली जाते पायरुविक ॲसिड सायटोप्लाझममध्ये तयार झाले फॅटी ॲसिड सायटोप्लाझममध्ये तयार झाले त्याचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झाले बरोबर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झाले ओके आणि हे कुठं ॲसिटिल कोएन्झाइम हे कुठं इंटर झाले तर क्रेब्स सायकल आपण सांगितलं होतं क्रेब्स सायकल कुठं होते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ठीक आहे येते लक्षामध्ये तसंच ही जी ETS आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चेन दे फाउंड और दे ऑकर इन द मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे चला नोट करून घ्या मग चला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम बघा कधी कधी याच्यावर क्वेश्चन विचारला जातो बरं ETS वर लक्षात ठेवा चला नोट करा मग आता चला ETS कुठं होतं सापडतं सांगा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम हा ऑपरेटेड ज्यांना अवघड वाटतं त्यांनी काय लिहा फाउंड लिहा ठीक आहे ऑपरेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे चला त्याच्यानंतर डिस्कस केलं आपण द NADH2 FADH2 okay formed in above process बरोबर आहे का अबोव म्हणजे कोणत्या प्रोसेस रे सांगा ग्लायकोलायसिस असेल क्रेब्स सायकल असेल फॉर्म्ड इन अबोव प्रोसेसेस ओके फॉर्म्ड इन अबोव प्रोसेसेस ओके they comes into the mitochondria ठीक आहे कुठे येतात ते मायटोकॉन्ड्रियामध्ये ओके म्हणजे 1 molecule of NADH2 1 molecule of NADH2 gives 3 ATP ठीक आहे तर 1 molecule of FADH2 MCQ पॉइंट आहे ते दोन लक्षात ठेवा gives 2 ATP ओके याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डायरेक्ट ATP सुद्धा भेटतात आणि ते कुठे येतात ते ETS मध्ये ओके बिसाइड ATP वॉटर मॉलिक्यूल अँड द कार्बन डायऑक्साइड दे ऑल्सो गोज इन टू द ETS ल्या बिसाइड्स या व्यतिरिक्त बिसाइड्स द ATP CO2 and water H2O means water and water also comes into the ETS म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम चे ठीक आहे comes into the ETS okay hence the complete oxidation of glucose molecule okay hence in aerobic respiration hence in aerobic respiration
complete oxidation of glucose takes place and gives किती ATP देतात रे and gives 38 ATP. ओके, दिस इज द रिगार्डिंग द ETS. ओके, हे तुम्हाला ETS बद्दल आहे. ओके, याच्यावर कधी कधी चुकून क्वेश्चन येतो. येत्या लक्षामध्ये मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चेन कुठं ऑपरेट होते तर मायटोकॉन्ड्रिया कुठं सापडते. मायटोकॉन्ड्रियामध्ये याच्यामध्ये जे काही NADH2 FADH2 मॉलिक्यूल तयार झालेले आहेत कुठं तर अबो प्रोसेसमध्ये. मग हेच मॉलिक्यूल कुठे येतात तर मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. ओके, दे कम्स इनटू द मायटोकॉन्ड्रिया, दॅट इज ETS. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच काय ETS मध्ये येतात असल्या. ठीक आहे. ओके, वन मॉलिक्यूल ऑफ NADH2 gives 3 ATP, one molecule of FADH2 gives 2 ATP. Besides the ATP, CO2, water, okay, also comes into the ETS. Okay, hence in aerobic respiration, the complete oxidation of glucose takes place and gives 38 ATP. ठीक आहे, चला नोट करून घ्या. चला याच्यानंतर बघा, हां कधी कधी NADH2 चा एक फुल फॉर्म विचारतात बघा, तेवढं एक नोट करून घ्या खाली, याच्या खाली नोट करा तुम्ही. ठीक आहे, NADH2 चा फुल फॉर्म काय आहे तर बघा, कधी कधी विचारलं जातं हे तुम्हाला. NADH2 चा फुल फॉर्म निकोटीन अमाइन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, हे फुल फॉर्म लक्षात ठेवा. ओके, निकोटीन अमाइन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके, FADH2 चा पण लक्षात ठेवा. FADH2 फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड राहील लक्षामध्ये. ओके, चला मग आता आपल्याला बघायचं आहे आता ATP. ओके, चला एवढं लक्षात आलं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कॉल करून विचारा. चला आता हेडिंग टाका ATP वर तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतो बरं. हे बघा, अभ्यास करा. ठीक आहे, जेवढं काही लिहून दिलंय तेवढं पाठांतर करा, कन्सेप्ट समजून घ्या. बरोबर आहे का, जेणेकरून तुमचा सिलेबस लवकर कव्हर होईल या उद्देशाने स्टडी करा. ठीक आहे, चला आता बघायचं आपल्याला काय बघायचं आहे तर ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. चला बघा मग आता ATP काय म्हणतात रे ATP. बघायची डायग्राम, याचा फुल फॉर्म आहे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. त्या अगोदर डायग्राम काढून घ्या. हा हे ॲडेनाइन माहिती का रे, पेंटोश बेस पेअरमध्ये ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, त्यामधला हा ॲडेनाइन आहे. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनाइन. ठीक आहे, याच्यामध्ये ही रायबोस शुगर आहे. ठीक आहे, दिस इज द रायबोस शुगर आणि हे आहेत फॉस्फेटचे बॉन्ड. ओके, दिस इज द फॉस्फेट बॉन्ड. इथे लक्षामध्ये बघा, हा आहे ॲडेनाइन, ही शुगर कोणती तर रायबोस शुगर आणि दिस इज द फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, डायग्राम काढून घ्या व्यवस्थित. कधी कधी डायग्रामवर सुद्धा क्वेश्चन विचारतात ATPच्या. बरं, चला आता ॲडेनाइन प्लस रायबोस पासून ॲडेनोसाइन तयार होतं, लक्षात ठेवा. ॲडेनाइन प्लस रायबोस हे दोघांपासून काय तयार होतं, ॲडेनाइन प्लस रायबोस, या दोघांना मिळून म्हणायचं ॲडेनोसाइन. काय म्हणायचं रे ॲडेनोसाइन. ओके, आणि 3 फॉस्फेट आहेत म्हणून ट्रायफॉस्फेट. मग अशा प्रकारे ATPचं नाव काय पडलं कळलं का तुम्हाला, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. कारण ॲडेनाइन आणि रायबोसला म्हणायचं ॲडेनोसाइन. ठीक आहे, येतं लक्षामध्ये. आणि फॉस्फेटचे 3 ग्रुप आहेत म्हणून ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, मग काय फुल फॉर्म आला ATPचा ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. चला कळलं का. चला डायग्राम नोट करून घ्या. चला पॉज करून तुम्ही नोट करा नंतर. ओके, चला बघा इकडे लक्ष द्या. आता ऍक्च्युअली इकडे बघा, हा जो
ATP आहे ना, याला आपण एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणतो, बरोबर आहे का? द ATP इट इज कॉल्ड एज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल. आणि हा कशापासून तयार झालाय तुमच्या लक्षात येईल का? बघा आता याची जी एनर्जी आहे ना, ही कशामध्ये स्टोअर केलेली असते? ते फॉस्फेटचे बॉन्ड. हे तुम्हाला बॉन्ड दिसत आहेत का फॉस्फेटचे? बघा इकडे लक्ष द्या. ओके, या बॉन्ड्समध्ये एनर्जी स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, या फॉस्फेटच्या बॉन्ड्समध्ये द एनर्जी विच इज स्टोअर्ड इन द बॉन्ड्स ऑफ फॉस्फेट. ओके, किंवा त्याला फॉस्फेट बॉन्ड म्हणा. सिंपल याला काय म्हणूया आपण? फॉस्फेट बॉन्ड. ठीक आहे, कोणते बॉन्ड? तर फॉस्फेट बॉन्ड. आणि या फॉस्फेट बॉन्डमध्ये काय स्टोअर केलेली आहे? तर एनर्जी स्टोअर केली आहे. ठीक आहे, येते लक्षामध्ये. मग बघा ॲक्च्युली ATP काय आहे? तर ATP इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. ओके, अँड देअर एनर्जी विच इज स्टोअर्ड इन द फॉस्फेट बॉन्ड्स. ठीक आहे, आता हा तयार कसा झाला? बघा इकडे लक्ष द्या. हा तयार कसा झाला? तर हा तयार झाला ॲडेनाईन प्लस रायबोज अँड फॉस्फेट ग्रुप. कळतं? लक्षात आले? तिघापासून तयार झालेला हा ॲडेनाईन असेल, रायबोज असेल आणि फॉस्फेट ग्रुप. द ATP विच इज फॉर्म्ड फ्रॉम द ॲडेनाईन, रायबोज अँड फॉस्फेट ग्रुप. ओके, द ॲडेनाईन अँड रायबोज टुगेदरली कॉल्ड ॲज अ ॲडिनोसाइन. कळतं? या दोघांना काय म्हणायचं? ॲडिनोसाइन. आणि जी एनर्जी जी स्टोअर केलेली आहे, कुठं स्टोअर केली? तर फॉस्फेट बॉन्डमध्ये. मग ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे एनर्जीची, ॲज द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी यू कॅन द ब्रेक बॉन्ड अँड रिलीज द एनर्जी. हा तुम्ही बॉन्ड ब्रेक करू शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला एनर्जी पाहिजे, मग तुम्ही काय करू शकता? बॉन्ड ब्रेक करू शकता. आणि बॉन्ड ब्रेक केल्यानंतर बघा इकडे लक्ष द्या. बघा ATP होता, ॲडेनोसाइन म्हणजे ॲडेनाईन प्लस रायबोज. ठीक आहे, आणि 3 फॉस्फेट म्हणजे ट्रायफॉस्फेट होते. ठीक आहे, आता याच्यामधला एक फॉस्फेट बॉन्ड निघून गेला, मग हा झाला ADP, ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. काय झाला तो? ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. लक्षात येते का? बघा पहिलं तुमच्याकडं ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट ग्रुप होते. ठीक आहे, तुम्हाला एनर्जीची गरज पडली. ठीक आहे, मग गरज पडल्यानंतर तुम्ही काय केलं? याच्यातला हा एक बॉन्ड ब्रेक केला. ठीक आहे, मग एक बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय झालं? ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. 2 फॉस्फेट मॉलिक्यूल राहिले, त्याला म्हणायचं ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. ठीक आहे, समजा तुम्ही आणखीन एक बॉन्ड ब्रेक केला, तर ATP मधले 2 बॉन्ड्स निघून गेले, तर काय झालं? ॲडेनोसाइट मोनोफॉस्फेट. लक्षात आलं? म्हणजे ATP पासून काय तयार भेट झाला? AMP. ATP पासून तयार झाला ADP. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? मग ATP म्हणजे काय सांगा? मग ATP इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. ठीक आहे, अँड दे कंटेन देअर एनर्जी इन द बॉन्डेड फॉर्म. ओके, अँड इट इज फॉर्म्ड फ्रॉम द रायबोज. Okay, sorry, adenine, ribose and the phosphate group. The adenine and ribose togetherly called as adenosine. Okay, as per the requirement of energy, the bond of ATP or that is the phosphate bond is break down to get the energy. ठीक आहे, hence these molecule also called as a currency of energy. बघा हा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं? करन्सी ऑफ एनर्जी. एनर्जीचं एक कॉइन म्हटलं जातं, बरोबर आहे का? आणि हे आपल्याला प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, प्रत्येक सेलमध्ये. पण कुठं? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. लक्षात आलं का? दिस ATP विच इज फॉर्म्ड इन टू द मायटोकॉन्ड्रिया. इथं लक्षामध्ये यांना एनर्जी कधी कधी विचारलं जातं तुम्हाला, वाय दिस मॉलिक्यूल कॉल्ड ॲज अ करन्सी ऑफ एनर्जी. करन्सी ऑफ एनर्जी का म्हणायचं? कारण हा एक एनर्जीचा सोर्स आहे. इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. ओके, दे कंटेन लॉट ऑफ अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉस्फेट बॉन्ड. ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी द फॉस्फेट बॉन्ड इज ब्रेक डाऊन टू गेट द एनर्जी. ओके, हेन्स दिस मॉलिक्यूल कॉल्ड ॲज अ करन्सी ऑफ एनर्जी. म्हणून याला काय म्हटलं जातं? करन्सी ऑफ एनर्जी. चला डायग्राम काढून घ्या त्याची ATPची. चला झालं? ठीक आहे, पॉज करून तुम्ही नंतर काढा. चला तुम्ही नोट करून देतोय, तुम्हाला नोट करून घ्या. चला याचं फुल फॉर्म लक्षात आलं तुमच्या? ॲडेनोसाइन का म्हटलं कळलं? कारण ॲडेनोसाइन कोणापासून तयार झालं? ॲडेनाइन प्लस रायबोज. चला लिहा मग आता. इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. लिहा, इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. ओके, कुठं सापडतात ते सांगा बरं? दे फाउंड, कुठं सापडतील सांगा? दे फाउंड इन द सेल ऑफ, ओके, दे फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. दे आर फॉर्म्ड, असं लिहितोय मी. दे आर फॉर्म्ड इन द मायटोकॉन्ड्रिया, इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ सेल. बरोबर आहे का?
ठीक आहे. चल आता ही जी एनर्जी आहे ही कुठं स्टोअर असते रे? द एनर्जी विच इज स्टोअर इन द फॉस्फेट बॉन्ड ऑफ एटीपी. द एनर्जी इज स्टोअर्ड इन द phosphate bond of ATP. बरोबर आहे का? चला आता कसा तयार झालाय सांगा बरं हा ATP कसा तयार झालाय? ओके, इट इज फॉर्म्ड फ्रॉम म्हणजे ATP असलो तुम्ही. ATP इज फॉर्म्ड फ्रॉम कशापासून तयार झाला सांगा? ॲडेनाइन ओके, त्यानंतर रायबोज शुगर, रायबोज अँड फॉस्फेट ग्रुप या तिघांपासून तयार झालाय. बरोबर आहे का? ठीक आहे. चला, ॲडेनाइन अँड रायबोज टुगेदरली कॉल्ड ॲज ॲडेनोसाइन. लिहा मग, द ॲडेनाइन अँड रायबोज टुगेदरली कॉल्ड ॲज काय म्हणतात रे? ॲडेनोसाइन. ठीक आहे, ॲडेनोसाइन. ठीक आहे, लक्षात आलं. आता ज्यावेळेस एनर्जीची गरज असते आपल्याला ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी व्हॉट वी डू? द बॉन्ड ऑफ ATP इज ब्रेक डाऊन टू गेट द एनर्जी. चला बघा, ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. लिहा मग, ॲज पर द requirement of energy, the phosphate bond of ATP is break down to get ATP, to get energy. बरोबर आहे का? ब्रेकडाऊन. ठीक आहे, ब्रेकडाऊन एवढं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, चल येते लक्षामध्ये तुमच्या. ओके, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ करन्सी ऑफ एनर्जी. त्याच्या खाली एक वाक्य लिहा, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ करन्सी ऑफ एनर्जी. हेन्स इट इज कॉल्ड ॲज करन्सी ऑफ एनर्जी. ठीक आहे, ज्यांना दिसत नसलं तरी मी सांगतोय दिल्या, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ करन्सी ऑफ एनर्जी, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? करन्सी ऑफ एनर्जी. ओके, आणि त्याच्या खाली लिहा, ज्यावेळेस ATP मधून ओके एक फॉस्फेट मॉलिक्यूल निघून जातो, ATP मॉलिक्यूल आहे. ओके, एक फॉस्फेट मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर काय राहतं? ADP. किंवा ATP मधून समजा 2 फॉस्फेट मॉलिक्यूल निघून गेले, म्हणजे ब्रेक झाले समजा 2 ओके इनऑर्गॅनिक फॉस्फेट बॉन्ड निघून गेले, तर त्याचं रूपांतर AMP मध्ये होतं, ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट. कारण एकच फॉस्फेट ग्रुप राहिला म्हणून मोनोफॉस्फेट. ठीक आहे, चलो हो गया ATP. ओके, दिस इज द रिगार्डिंग द ATP. बघा याचे डायग्राम व्यवस्थित करा. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय क्वेश्चन विचारले जातील? ATP बद्दल डिस्क्रिप्शन सुद्धा विचारलं जाईल, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा ग्लायकोलायसिस व्यवस्थित करा, क्रेब सायकल व्यवस्थित करा, एरोबिक अनएरोबिक रिस्पिरेशन व्यवस्थित करा, त्यानंतर ATP ओके इम्पॉर्टंट आहे. चलो, रिमेनिंग पार्ट जो काय आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चालतंय, जो की आय थिंक ATP. पण ठीक आहे, चला याच्यामध्येच आपण याला कंटिन्यू करणार आहोत. चला, एक छोटा पॉईंट आहे एरोबिक रिस्पिरेशन मधला. चला, झालंय का हे तुमचं? चला ओके, पॉज करून लिहा ज्यांचं झालं नाही त्यांनी. हे बघा, अभ्यास वेळेच्या वेळेला करा. ठीक आहे, अभ्यास पेंडिंग पडू देऊ नका. आता जर तुम्ही वेळेला नाही वाचवलं तर वेळ भविष्यात वाचवणार नाही, लक्षात ठेवा तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे जिथं असताल तिथं बसून अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. ओके, देर इज नो ऑप्शन फॉर स्टडी, हे लक्षात ठेवा. चला आता बघा, आता कधी कधी काय होतं माहिती का? उपासमारीची वेळ येते बघा, लक्षात घ्या. ओके, मग अशा वेळेस काय होतं? आता कार्बोहायड्रेट संपलंय तुमच्याकडं. ओके, ड्युरिंग द स्टार्वेशन
किंवा फास्टिंग, एखादी समजा उपासमार आहे किंवा उपास धरलेला आहे, तुम्ही हंगरमध्ये आहात, भूक लागलेली आहे तुम्हाला, ठीक आहे, किंवा तुमचं फास्टिंग चालू आहे, उपवास चालू आहे एखादा, मग अशा वेळेस काय होतं, कार्बोहायड्रेट संपल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जे काही लिपिड्स आणि प्रोटीन्स असतात ना, पहिल्यांदा प्रोटीन्स आणि नंतर लिपिड अटॅक केला जातो. लक्षात आलं का? म्हणजे कार्बोहायड्रेट तुमच्या बॉडीमध्ये नाही आहे. याचं कारण काय? तर सध्या तुम्ही उपाशी आहात, म्हणजे कार्बोहायड्रेट असण्याचा प्रश्नच उरला नाही आहे. ठीक आहे, मग कारण कार्बोहायड्रेट जे एक्सेस असतं त्याचं रूपांतर नंतर फॅटी ॲसिडमध्ये, मी सांगतो तुम्हाला ते नंतर. बघा, ड्युरिंग द स्टार्वेशन, हंगर ऑर थर्स्ट, द एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम द लिपिड अँड द प्रोटीन. कुठून एनर्जी ऑब्टेन केली जाते रे? लिपिड आणि प्रोटीनपासून. लक्षात येईल का? बघा, एक तुम्हाला एरोबिक रिस्पिरेशनमध्ये एक ट्री डायग्राम देणार आहेत. ओके, त्याच्याबद्दलच मी आता डिस्कस करतोय. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला हमखास पडतं, लक्षात ठेवा. बघा आता, लक्षात द्या. बघा इकडं आपलं ग्लुकोज होतं. ग्लुकोज म्हणजे काय रे? कार्बोहायड्रेट, बरोबर आहे का? याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं होतं? याचं काय केलं होतं? तर ग्लायकोलायसिस केलं होतं. आठवत आहे का? आणि ग्लायकोलायसिस केल्यामुळं काय तयार झालं तर सांगा? याचं आपण ग्लायकोलिसिस केलं होतं का नाही? म्हणजे पायरुविक ॲसिड तयार झालं होतं बघा याचं, बरोबर आहे का रे? आणि हे पायरुविक ॲसिड कुठं? पायरुविक ॲसिडपासून काय रे? ॲसिटिल कोएन्झाईम हे ॲसिटिल कोएन्झाईम हे तयार झालं होतं, बरोबर आहे का? आठवत आहे का? आणि ॲसिटिल कोएन्झाईम हे कुठं एंटर करतं? क्रेब्स सायकलमध्ये, बरोबर आहे का? क्रेब्स सायकल, ठीक आहे. आणि या क्रेब्स सायकलपासून आपल्याला काय मिळत होतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी. मग ही एनर्जी ATP, NADH2 याच्या फॉर्ममध्ये होती, आपण डिस्कस केलेलं आहे. येत्या लेक्चरमध्ये हे झालं एक कार्बोहायड्रेटचा आपला टेबल, ठीक आहे, टे डायग्राम झाली. बघा, परंतु मी काय म्हटलं तुम्हाला? ड्युरिंग द स्टार्वेशन, ड्युरिंग द स्टार्वेशन. ओके ओके, याच्यावर एक वाक्य लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे, इथं वाक्य लिहून घ्या. ओके, बघा, ड्युरिंग लिहून घ्या, मी सांगतो. ड्युरिंग द स्टार्वेशन, हंगर, स्टार्वेशन. बघा, स्टार्वेशन म्हणजे उपासमार, हंगर म्हणजे भूक किंवा फास्टिंग. फास्टिंग म्हणजे उपवास आहे तुमचा एखादा, ठीक आहे. ड्युरिंग स्टार्वेशन, हंगर, फास्टिंग, द एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम लिपिड अँड द प्रोटीन. कुठून भेटली जाते? लिपिड अँड द प्रोटीन, ठीक आहे. पण आता ही एनर्जी तुम्ही घ्यायला लागलात, पण कशी घ्यायला माहिती आहे का? बघा आता ते पण सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. बघा, हे बघा आता, ठीक आहे. हे बघा, समजा तुम्ही एनर्जी कुठून घ्यायलात? लिपिड्सपासून घ्यायला, बरोबर आहे, कारण तुमचा ग्लुकोज संपलाय, कार्बोहायड्रेट संपलाय, ठीक आहे. मग या लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर फॅटी ॲसिडमध्ये. कशामध्ये होतं? फॅटी ॲसिड्स, बरोबर आहे का रे? फॅटी ॲसिड्स, बरोबर आहे का? लक्षात आलं का? आणि हे फॅटी ॲसिडचे डायरेक्ट एंटर कुठं करतं? तर ॲसिटिल कोएन्झाईम हे, म्हणजे लक्षात आलं का? जसं की इथं पायरुविक ॲसिड तयार झालं होतं, बरोबर आहे, तसं इथं फॅटी ॲसिड. ओके, आणि डायरेक्ट कुठं एंटर करायला आहे? तर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये एंटर करायला. लक्षात आलं का? हे कुठं एंटर करता आहे? तर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये एंटर करायला, ठीक आहे. चला बघा आता, तसं समजा तुमच्याकडं प्रोटीन आहे, ठीक आहे, कारण मी सांगितलं उपासमारीच्या वेळेस तुम्ही काय कशाचा यूज करणार आहेत? लिपिडचा. एनर्जी तुम्हाला कुठून भेटणार आहे? लिपिडपासून, ठीक आहे. आणि दुसरी एनर्जी कुठून भेटणार आहे तुम्हाला? ती भेटणार आहे प्रोटीन्सपासून. इथं लक्षामध्ये कुठून भेटणार आहे? प्रोटीन्सपासून. मग हे जे प्रोटीन आहे, या प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर अमायनो ॲसिड्समध्ये. कशामध्ये होतं? अमायनो ॲसिड्स, ठीक आहे. आणि हे अमायनो ॲसिड नंतर कुठे एंटर करतं? ॲसिटिल कोएन्झाईम. हे लक्षात ठेवा, ॲसिटिल कोएन्झाईम. फॅटी ॲसिड तयार झालेलं असेल किंवा हे तुमचं अमायनो ॲसिड तयार झालेलं असेल, हे दोन्हीही कुठे एंटर करतं? ॲसिटिल कोएन्झाईम. आणि ॲसिटिल कोएन्झाईम इट एंटर्स इनटू क्रेब्स सायकल अँड प्रोड्युसेस कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड द एनर्जी. आणि एनर्जी माहिती आपल्याला FADH2, बरोबर आहे का रे? NADH2 आणि डायरेक्ट ATPच्या फॉर्ममध्ये आपल्याला भेटते, ठीक आहे. दिस इज द ओके ट्री डायग्राम फॉर द एरोबिक रिस्पिरेशन. येत्या लक्षामध्ये हे एरोबिक रिस्पिरेशनमधलं आपण ग्लुकोजचं पूर्ण डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे का नाही. त्यानंतर हे स्टार्वेशनच्या वेळेची कंडिशन, लिपिड आणि प्रोटीनची, ठीक आहे. चला, याच्यानंतर आपण जो काही अनएरोबिक रिस्पिरेशनचा पार्ट आहे इट विल बी डिस्कस इन टू द नेक्स्ट लेक्चर. चालतंय. चला बघा, जे काही तुमची स्टडी आहे हे रेग्युलर करत चला. कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारत चला. ओके, हे आपले टॉपिक्स परत सकाळी 6च्या बॅचमध्ये, रिव्हिजन बॅचमध्ये होणार आहेत, परंतु रेग्युलर बॅचमध्ये होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. येत्या लक्षामध्ये. चलो बाय.